सुंदरा ही खूप रूपवान होती. निसर्गानं तिला जणू रूपाची देणगीच दिली होती. एखाद्या राजकुमारीसारखं तिचं सौंदर्य होतं. तिच्या मैत्रिणी नेहमी म्हणायच्या, ज्या तरुणासोबत सुंदराचं लग्न होईल तो खूप नशीबवान असेल. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एका तरुणासोबत तिचं लग्न झालं. हा तरुण म्हणजे दारुड्यांचा शिरोमणी. दारूच्या अड्ड्यावर त्याची रोजची हजेरी ठरलेली होती. इतकी देखणी बायको असूनही तो दारूच्या आहारी का गेला हे कोडच होतं. सुंदराचा नवरा रोज दारू पितो हे धरणगावच्या सतीश धनगर नावाच्या एका तरुणाच्या निदर्शनास आलं. सुंदरा दिसायला खूप सुंदर आहे हेही त्याला माहीत होतं. तिच्या नवऱ्याच्या व्यसनामुळे तो फार काळ जगणार नाही हे सतीशने ओळखलं होतं. दुर्दैवाने 2021 मध्ये अति दारूमुळे सुंदराच्या नवऱ्याच लिव खराब झालं. या दारुड्या नवऱ्यापासून सुंदराला एक मुलगाही होता. एका मुलाची आई असूनही सुंदरात सौंदर्य तसूभरही कमी झालं नव्हतं. तिच्या रूपावर वाढलेला सतीश तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. 3 वर्षांपूर्वी म्हणजे 2042 मध्ये धरणगावच्या काही महिला आणि पुरुष सप्तशृंगी गडावर पायी दर्शनासाठी निघाले होते. या पदयात्रेत सुंदराही सहभागी झाली होती. योगायोगानं सतीशही याच पदयात्रेत आवर्जून उपस्थित होता. त्याचं कारण एकच होतं, सुंदरा. सर्वजण गडावर पोहोचल्यावर काही वेळ थांबले. त्याचवेळी सतीश पुढे सरसावला आणि त्यानं ग्रुप सेल्फी काढण्यासाठी मोबाईल काढला. सुंदरा पुढे उभी असताना तो मुद्दाम तिच्या शेजारी उभा राहिला आणि लगेच फोटो क्लिक केला. त्यानंतर समूहातील सर्वांना सोडून सतीशने सुंदरासोबत बोलण्याची संधी साधली. माझ्या मोबाईलची चार्जिंग संपत आली आहे आणि मला घरी बोलायचं आहे. तुमचा मोबाईल थोडा वेळ द्याल का, असं तो तिला म्हणाला. सुंदरानंही तिचा मोबाईल त्याला दिला. बोलणं झाल्यावर सतीशने तिला मोबाईल परत दिला आणि आपली ओळख करून दिली. त्यानंतर त्याने तिच्याशी बोलण्याची एकही संधी सोडली नाही. तो तिच्याशी गप्पा मारू लागला आणि म्हणाला, मी तुला खूप दिवसांपासून बघत आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी खूप दिवसांपासून तुझ्या मागावर आहे, तो तिला म्हणाला. तू मला खूप आवडतेस आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. त्यावर ती म्हणाली, माझं लग्न झालं आहे आणि मला एक मुलगाही आहे. त्यावर सतीश म्हणाला, मला तुझ्याबद्दल सर्व माहिती आहे. तू तुझा नवरा दारुडा आहे आणि तो नेहमी आजारी असतो. त्याला कधीही मरण येऊ शकतं. नवऱ्याच्या निधनानंतर ती एकटी पडेल आणि त्यावेळी तो तिला नवऱ्याच्या रूपात साथ देईल. असं सांगत त्याने तिचं प्रेम आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याचा प्रस्ताव नकारला. आज माझा नवरा जिवंत आहे आणि मी त्याच्या नावाचा कुंकू लावला आहे. त्यामुळे मला तुझा प्रस्ताव मान्य नाही, असं ती म्हणाली. पण सतीश हार मानण्यास तयार नव्हता. तो तिला म्हणाला, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? बघ, आत्ताच्या आत्ता मी तुझ्या गळ्यात फुलांचा हार टाकून तुझ्यासोबत लग्न करतो. तिला काही समजायच्या आत त्याने फुलांचे 2 हार विकत घेतले. एक हार तिच्या गळ्यात टाकला आणि दुसरा तिच्याकडून स्वतःच्या गळ्यात घालून घेतला. अशा प्रकारे लवाडीने लग्न केल्यास भासून तो तिला म्हणाला, आता आपण नवरा बायको आहोत. सप्तशृंगी देवीच्या दर्शनाच्या बहाण्याने पदयात्रा करत असताना सतीशने सुंदराच्या गळ्यात हार टाकून तिच्यासोबत फसवे लग्न केले होते. त्याने तिला वचन दिलं, आपण एकमेकांसोबत लग्न केल्याच आपल्याला माहीत आहे आणि लवकरच गावकऱ्यांच्या साक्षीने आपण पुन्हा रीतसर लग्न करू. नवरा जिवंत असतानाही पदयात्रेत ती त्याच्या बोलण्याला भुलली. तुझा दारुडा नवरा लवकरच मरणार असून त्याच्या पश्चात मी तुला नवऱ्याच्या रूपात सहारा देणार आहे, असं तो तिला पुन्हा म्हणाला. 10 एप्रिल 2022 रोजी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेलेले सर्वजण धरणगावी परत आले. त्यानंतर काही दिवसांनी सुंदराचा नवरा काही कामानिमित्त नाशिकला गेला होता. ही संधी साधत सतीशने तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. माझ्या मोबाईलमध्ये आपले हार घालतानाचे फोटो आहेत आणि आपण नवरा बायको आहोत. मी तुला भेटायला तुझ्या घरी येतो, असं तो तिला म्हणाला. त्यावर सुंदरा म्हणाली, माझा नवरा सध्या जिवंत आहे आणि मी त्याच्या नावाचं कुंकू लावते.
सतीश तिच्यावर केवळ जोडीने काढलेल्या फोटोच्या बळावर नवऱ्याचा हक्क दाखवत होता. त्याच रात्री 12:30च्या सुमारास सर्व गाव झोपेत असताना हळूच चोर पावलांनी सतीश धनगर तिच्या घरी आला. त्याने तिच्या घराचा दरवाजा वाजवला. सुंदराने दार उघडताच तो धडक तिच्या घरात घुसला. "तू कशाला आलास? आपलं रीतसर लग्न झालेलं नाहीये. मी आरडाओरड करेन," अशी तिने त्याला धमकी दिली. पण सतीश हार मानणारा नव्हता. "तू आरडाओरड केलीस तर मी आपले जोडीने काढलेले फोटो व्हायरल करेन. तुझी बदनामी होईल," असा त्याने तिला दम दिला. त्यावर, "आपल्या समाजात लग्न झालेलं नाहीये आणि माझा नवरा अजून जिवंत आहे," असं ती त्याला सांगू लागली. पण त्याने तिचं काही न ऐकता तिच्यासोबत शरीर संबंध निर्माण केले. त्यानंतर सतीशला तिच्यासोबत संबंध ठेवण्याची जणू सटकच लागली. संधी साधून तो जोडीने काढलेल्या फोटोच्या बळावर आणि धाकावर तिच्यासोबत तिच्याच घरात संबंध ठेवू लागला. हळूहळू सुंदरा सतीशपासून गर्भवती झाली. "तुझा नवरा लवकरच मरणार असून त्याच्या पश्चात मी तुझ्यासोबत लग्न करून तुझा सांभार करणार आहे," अशा भूलथापा देत तो तिच्यासोबत वेळोवेळी संबंध प्रस्थापित करू लागला. आधी मूल होऊ देण्यास नकार देणारी सुंदरा आता सतीशपासून मूल होऊ देण्यास राजी झाली. अशा प्रकारे गर्भवती सुंदराने तिचा नवरा जिवंत असताना फेब्रुवारी 2023 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर 3 महिन्यांनी सुंदराच्या दारुड्या नवऱ्याच उपचारादरम्यान निधन झालं. सुंदराच्या नवऱ्याच निधन झाल्यावर आता सतीशला रान मोकळं झालं होतं. तो तिला अधूनमधून फोनपेद्वारे खर्चासाठी पैसे देऊ लागला. तो हक्काने तिच्या घरी येऊन तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करत होता. नवऱ्याच्या निधनानंतर ती सतीशकडे हक्काने लग्न करण्याची गळ घालू लागली. पण आता सतीश तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागला. "माझ्या बहिणीच लग्न बाकी असून तिचं लग्न झाल्यावर आपण लग्न करू," असं म्हणत तो वेळ मारून नेत होता. पण एके दिवशी त्याने तिला स्पष्ट शब्दात नकारच दिला. "मला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं आहे," असं म्हणत त्याने तिला त्याच्या घरी चर्चेसाठी बोलावलं. ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्यावेळी त्याच्या बहिणी हजर होत्या. त्या सर्वांनी मिळून सुंदराला शिवीगाळ करत चापटाबुक्यांनी मारहाण केली. "तू माझी बायको नाहीस, तुझा मुलगाही माझा नाहीये," असं म्हणत त्याने तिच्यासोबत आपला काही संबंध नाही असं तिला धमकावून सांगितलं. शेवटी सुंदराने धरणगाव पोलीस स्टेशन गाठत आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली. पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्यास सांगितलं. पीडित सुंदराने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.